विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज इयत्ता 5वी या वर्गासाठी कला या विषयासाठी आपल्याला एक वेगळा घटक पाहायचा आहे आणि तो घटक आहे मुक्तहस्त चित्र. मुक्त या शब्दाचा अर्थ म्हणजे मोकळे. मुक्त्याचा अर्थ काय होतो? मोकळे. मोकळे म्हणजे काय? हस्त. हस्त म्हणजे हात आणि चित्र म्हणजे रेखाटन. मुक्त हस्त चित्र असा या विषयाचं नाव आहे. आता तुम्ही म्हणणार इयत्ता 5वी मध्ये तुम्ही आलेला आहे, आता अशा पद्धतीचं चित्र याच्या अगोदर कधी आपण पाहिलेलं नाही, मग हे कोणत्या प्रकारचं चित्र असतं? मुक्त हस्त चित्र म्हणजे काय? इंग्रजीमध्ये याला फ्री हँड, FREE फ्री हँड ड्रॉइंग असं इंग्रजीमध्ये म्हणतात. त्याला फ्री हँड ड्रॉइंग म्हणजे मोकळ्या हाताने काढलेलं चित्र. आता मोकळ्या हाताने काढलेलं चित्र म्हणजे कसं? याचा अर्थ असा होतो की सहजपणे. मोकळ्या हाताने म्हणजे काय? हात मोकळा ठेवून चित्र कसं काढायचं असा प्रश्न पडला असेल तुम्हाला, तर त्याचा अर्थ शब्दशः अर्थ आपण घ्यायचा नाही, तर त्याचा अर्थ असा घ्यायचा आहे की सहजपणे मोकळ्या हाताने हात सैल सोडून, हात फ्री सोडून जी आपण रेखाटनं काढतो त्याला फ्री हँड ड्रॉइंग असं म्हणतात. आता अशा पद्धतीची चित्र मी तुम्हाला दाखवणार आहे, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. याच्या अगोदर तुम्ही काढलेलं असणार पण त्याला फ्री हँड ड्रॉइंगच म्हणतात हे तुम्हाला अजून लक्षात आलेलं नाही. तुम्हाला वेगवेगळी रेखाटनं दाखवल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल. आता फ्री हँड ड्रॉइंग जे आहे हे ड्रॉइंग तुमच्या अभ्यासक्रमामध्ये आहे. वेगवेगळे चित्रकलेमध्ये विषय आहेत. स्मरणचित्र आहे, वस्तुचित्र आहे, त्याच्यानंतर संकल्पचित्र डिझाईन आहे, त्याच्यानंतर मुक्त हस्तचित्र आहे, त्याच्यानंतर कोलाज चित्र, चिकट काम करून कोलाज पद्धतीची चित्र तयार करायची असे, त्याच्यानंतर निसर्गचित्र आहे. निसर्गामध्ये जे घटक आहे ते हुबेहूब तसंच बघून काढणे त्याला निसर्गचित्र म्हणतो आपण. असे अनेक वेगवेगळे उपविषय या चित्रकला विषयामध्ये असतात. त्यापैकीच हा एक आहे. आता इयत्ता 8वीला आल्यानंतर तुम्हाला चित्रकला ग्रेड परीक्षा असते. शासनाची चित्रकला ग्रेड परीक्षा असते. त्याच्यामध्ये पूर्वी हा विषय असायचा मुक्त हस्त चित्र, पण काही कारणास्तव हा विषय, हा मुक्त हस्तचित्र हा विषय आता तो बंद केलेला आहे. आता फक्त 4 विषय ठेवलेले आहेत त्या परीक्षेमध्ये, पण शालेय अभ्यासामध्ये हा विषय अजून तुम्हाला आहे. फक्त तो शासकीय परीक्षेतून वगळण्यात आलेला आहे. पण इयत्ता 5वी ते 8वी या अभ्यासक्रमामध्ये मुक्त हस्तचित्र हा विषय आहे, म्हणून आपल्याला तो आज पाहायचा आहे. आता मुक्त हस्तचित्र हे 2 प्रकारचे आहेत. याच्यामध्ये 2 भाग आहेत. मुक्त हस्तचित्रामध्ये एक आहे तो एक समअंगी म्हणून आहे. समअंगी फ्री हँड समअंगी मुक्त हस्तचित्र हा पहिला प्रकार आहे. आणि दुसरा विषम अंगी. दुसरा कुठला आहे? विषम अंगी. आता समअंगी आणि विषम अंगी हे 2 जे प्रकार आहेत ते आपण समजावून घ्यायचे. तुम्हाला वर्गामध्ये आम्ही समअंगी जर सांगितलं तर समअंगी काढावं लागेल, विषमअंगी सांगितलं तर विषमअंगी काढावं लागेल. आता या दोन्हीचा अर्थ लक्षात घेऊया आपण. समअंगी याचा अर्थ दोन्ही बाजूला सारखा समान असणारा, दोन्ही बाजूला समान सारखा असणारा आकार.
आता असे अनेक आकार आपल्याला पाहायला मिळतात. असे अनेक आकार आपल्याला निसर्गामध्ये देखील पाहायला मिळतात. आता माणसांचा आकाराचा आपण पाहूया. मानव हा एक प्राणी आहे. हा समअंगी आकार आहे आपला. आपला आकार कसा आहे? समअंगी. मग तुम्ही म्हणणार समअंगी कसा आहे? बघा, माणसाचा आकार हे नाकापासून इकडचा भाग आणि इकडचा भाग दोन्ही एकसारखे असतात. डोळे दोन्ही एकसारखे असतात. कान एकसारखे असतात. हात एकसारखे असतात. दोन्ही पाय एकसारखे असतात. जर माणसांचा उभा जर काप घेतला किंवा मध्यरेषा काढली माणसाच्या आकारामध्ये, दोन्ही बाजूला समान आकार असतात. काही पक्ष्यांचे आकार, इकडचा पंख वेगळा, इकडचा पंख वेगळा. फुलपाखरू पहा, फुलपाखराचा आकार त्याचा मध्य जर काढला आपण तर दोन्हीकडचे पंख एकसारखे असतात. त्याचे रंग एकसारखे असतात. त्या पंखावर असणारे जे डोळे काढलेले असतात, आकार जे काढलेले असतात ते एकसारखे असतात. असे जे आकार आहे, अशा आकारांना आपण काय म्हणतो? समअंगी म्हणतो. काय म्हणतो आपण? समअंगी आकार. मग असे आकार ज्यावेळी आपण काढतो त्याला समअंगी फ्री हँड म्हणायचा. आता फुलपाखरू काढत असताना फुलपाखरासारखा काढायचा नाही, पण त्याच्यातून लयदार रेषेतून फुलपाखराचा आकार घेऊन देखील आपण फ्री हँड काढू शकतो. लक्षात? असे जे आकार आहेत ते समअंगी आकार आपण म्हणतो. आता दुसरा आहे विषमअंगी आकार. विषमअंगी फ्री हँड. आता याच्यामध्ये काय आहे की हे आकार दोन्ही बाजूला सारखे नसतात. हे आकार दोन्ही बाजूला सारखे नसतात. उदाहरणार्थ आपण असे अनेक आकार फ्री हँड काढू शकतो. आता बदकाचा आकार असेल, आपण बदकाचा आकार जर काढला, सहजपणे काढला, तो देखील फ्री हँड होऊ शकतो. म्हणजे निसर्गात आहे तसा आकार न करता त्याला लयदार वळण देऊन त्याच्यातून एक सुंदर आकाराची जी निर्मिती करतो, फ्रीपणे काढलेलं जे सुंदर आकाराची निर्मिती असते त्याला आपण फ्री हँड म्हणतो. आता हे आकार काढत असताना त्याच्या मूळ आकारात थोडा आपण बदल करू शकतो, त्याला सुंदर आकार देऊ शकतो आणि आपल्या मनाप्रमाणे त्याच्यामध्ये रंग आपण देऊ शकतो. लक्षात का? तर अशा पद्धतीनं विषमअंगी आणि समअंगी असे वेगवेगळे आकार असतात. तिथे मी तुम्हाला काही समअंगी आकार काढून दाखवतो. आता उदाहरणार्थ हा फुलपाखराचा आकार आहे समजा, हा मध्य आकार आहे असा, आणि या बाजूला मी असा एक पंख काढला आणि या बाजूला देखील असा पंख काढला. दोन्ही आकार कसे आहेत? समान आहे. इकडं हा आकार समान, हा आकार समान. असे जे आकार येतात त्याला समअंगी फ्री हँड असं म्हणतो. याच्यापेक्षा आपल्याला सुंदर काढायचं आहे, पण एक उदाहरण म्हणून तुम्हाला दाखवलं. असे जे समान आकार असतात दोन्ही बाजूला ते समअंगी मुक्तहस्त चित्र किंवा फ्री हँड असं आपण म्हणतो. इंग्रजीमध्ये काय नाव आहे याला? फ्री हँड ड्रॉइंग असं, म्हणून हा फ्री हँड म्हणून मी उल्लेख करतो. आता विषमअंगी देखील आपल्याला करता येतं. विषमअंगीचा कसा आकार असतात पहा, हे आकार मी काढले. हा फ्री हँड मी अगदी सहजपणे काढतो. हात मोकळे सोडून असा आकार काढतो. असे आकार चल. असे फ्री हँडचे वेगवेगळे आकार आपल्याला तयार करता येतात. आता इथं कसं आहे, इकडं हा सेफ्टी पंखाचा भाग आहे आणि इकडं चोचीचा भाग. दोन्हीकडे समान आहे का? समान नाही. म्हणून याला विषमअंगी फ्री हँड असं म्हणता येतं आपल्याला. लक्षात आलं? असा आता आपल्याला डायरेक्ट हे फ्री हँड काढता येत नाही. एखादं मी फळ्यावर काढलं आणि तुम्हाला जर काढा म्हणून सांगितलं की तुम्हाला ते अवघड जाणार आहे. म्हणून पहिल्यांदा ह्यासाठी जे वेगवेगळे आकार लागतात, वेगवेगळे छोटे छोटे जे आकार लागतात त्या आकारांचा आपल्याला सराव करावा लागतो, प्रॅक्टिस करावं लागतं. आपला हात सैल सोडून सहजपणे ते आकार काढण्यासाठी आपल्याला सराव करावा लागतो. एकदम आपल्याला करता येत नाही. तुम्हाला मी एक अवघड आकार जर दिला, दोन्ही बाजूला समान असलेला आकार दिला, तर तुम्हाला ते अवघड जाणार आहे. एका बाजूला तो मोठा होईल, एका बाजूला लहान होईल.
एक आकार वर जाणार, एक आकार खाली येणार, मग ते ड्रॉइंग आपलं चुकणार आहे. म्हणून यासाठी पहिल्यांदा आपली नजर तीक्ष्ण लागते. जो आकार तुम्हाला दिलेला आहे, जो आकार तुम्हाला दिलेला आहे समोर काढण्यासाठी, त्या आकाराचं पहिल्यांदा परफेक्ट निरीक्षण केलं पाहिजे. काय केलं पाहिजे? निरीक्षण करायचं. कुठला आकार मोठा आहे, कुठला आकार लहान आहे, समपातळीमध्ये आकार आहेत का, सगळ्यात वरचा आकार कसा आहे, खालचा आकार कसा आहे, एकंदरीत हा आकार त्रिकोणामध्ये बसतो का चौरसामध्ये बसतो, ते बाह्याकार काढून घेतला पाहिजे. हा सगळं परफेक्ट त्याचा अंदाज घेऊन मगच काय केलं पाहिजे, त्याचं रेखाटन आपण केलं पाहिजे. आता हे फ्रीहँड ड्रॉइंग करत असताना मात्र ज्यावेळी त्याचं प्रथम रेखाटन करतो त्यावेळी ते रेखाटन अतिशय फिकट करावं लागतं. ते अतिशय फिकट का करायचं की ज्यावेळी आकार चुकेल, आकार जर आपला चुकला तर पुन्हा खोडावं लागतं आपल्याला. मग पहिल्यांदा आकार काढत असतानाच काय केलं पाहिजे, फिकट रेखाटन, एकदम स्लोमध्ये असते रेषा, अशा स्लोमध्ये रेषा काढल्या पाहिजे. अशा आकार जे असतात वेगवेगळे आकार. आता हे सरावासाठी आपण काढतोय, सहजपणे काढतोय. चला का, सरावासाठी जे आकार काढतो ते अगदी सहज काढायचे. आणि ज्यावेळी आपलं ड्रॉइंग परफेक्ट आहे, म्हणजे बरोबर आलेलं आहे, त्यावेळी मग त्याला काय करायचं असतं, आपण गडद करायचा असतो आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे रंग भरावे लागतात. अशा पद्धतीनं हे फ्रीहँडचं ड्रॉइंग काढत असताना वेगवेगळे नियम पाळले पाहिजे. म्हणजे पहिल्यांदा काय निरीक्षण केलं पाहिजे की तो समअंगी आहे का विषमअंगी आहे, त्याचं निरीक्षण केलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं त्या कामाचं नियोजन आपण केलं पाहिजे. आता मी इथं काही आकार तुम्हाला दाखवतो, फ्रीहँडचे आकार तुम्हाला मी दाखवणार आहे. ते आकार तुम्ही पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की फ्रीहँड म्हणजे काय असतं, ते ड्रॉइंग कसे असतात हे तुमच्या लक्षात येतील. आता इथं हे पहा, मुक्त हस्तचित्र म्हणून असा विषय आहे. इथं तुम्हाला वेगवेगळे आकार दिसतील, हे आकार दिसतात तुम्हाला. आणि इथं समअंगी एक मुक्त हस्तचित्र काढलेलं आहे. हे पहा, इथं हे समअंगी मुक्त हस्तचित्र, दोन्ही बाजूला इकडं आणि इकडं समान आहे. हे अवघड आहे की आता 8वीसाठी आपण अशा पद्धतीचे विषय घेतो. तुम्हाला सिंपल देणार आहे, तुम्हाला आकार सिंपल देणार आहे. त्याच्यानंतर इथं काही वेगवेगळे फ्रीहँड देखील दाखवतो तुम्हाला, रंगकाम केलेले. हे पहा, इथं वेगवेगळे फ्रीहँड्स आहेत. हा एक आकार आहे, हा आकार आहे, हा आकार आहे. आणि त्याच्यामध्ये ब्लॅक कलर, काळा कलर देखील काही ठिकाणी भरावा लागतो आणि त्यासाठी ते उठावदार दिसतात. काही ठिकाणी व्हाईट आकार ठेवावे लागतात, तसेच आकार पांढरे ठेवावे लागतात. काही ब्लॅकमध्ये रंग भरून, ॲक्युरेटपणे रंग भरून हे असे छापील दिसतील, अशा पद्धतीनं हे सुंदर आकार असे काढावे लागतात आपल्याला. त्याच्यानंतर इथं आणखी काही आकार आहेत. समअंगी फ्रीहँड आहेत. हे कसे आहेत, समअंगी, दोन्ही बाजूला समान आकार. लक्षात का, अशा पद्धतीचा एक फ्रीहँड आपल्याला घ्यायचा आहे, पुढच्या वेळी घ्यायचा आहे. आज फक्त तुम्हाला फ्रीहँडसाठी जे वेगवेगळे आकार लागतात, सरावासाठी आकार सराव करायचा आहे. सरावासाठी तुम्हाला भरपूर आकार मी आज देणार आहे. ते तुम्ही तुमच्या कच्च्या ड्रॉइंगच्या वहीमध्ये काय करायचं आहे, काढून घ्यायचं आहे. हे आकार आहे. त्याच्यानंतर इथं विषमअंगी, तुम्हाला मगाशी समअंगी दाखवला, आता हे विषमअंगी काही ड्रॉइंग आहे. पहा, इथं माशाचा आकार घेतलेला आहे. हे फ्रीहँड करण्यासाठी पक्ष्यांचे, प्राण्यांचे, जलचर प्राण्यांचे, असे पानाफुलांचे आकार, यातूनच फ्रीहँडचे आकार हे तयार करायचे असतात. फक्त त्याला, आता मासा हा प्रत्यक्षात असा नसतो, पण त्याला वेगवेगळे वळण देऊन, सुंदर वळण देऊन अशा पद्धतीनं हे फ्रीहँड तयार केलेलं आहे. त्याच्यानंतर इथं पानाफुलांचा आकार घेऊन फ्रीहँड तयार केलेला आहे, अशा पद्धतीनं तयार करू शकतो. त्याच्यानंतर इथं काही भौमितिक आकारातून देखील तयार केले, अशा पद्धतीचे फ्रीहँड विषमअंगी तयार करू शकतो आपण. अशा पद्धतीनं समअंगी, विषमअंगी असे हे फ्रीहँडचे 2 प्रकार असतात आणि वेगवेगळे नैसर्गिक घटक घेऊन
सुंदर घटक घेऊन यातून आपण या फ्रेहँडची निर्मिती करावी लागते. आपण आज काय करूया, या फ्रेहँडसाठी जे वेगवेगळे सरावासाठी आकार लागतात ते आकार मी तुम्हाला फळ्यावर काढतो आणि ते तुम्ही काय करायचे आहेत, तुमच्या कच्च्या वहीमध्ये काढायचे आहे. रेषांची वळणं सहजपणे रेषा काढता आल्या पाहिजे. काही मुलं रेषा काढत असताना घाबरतात. रेषा काढत असताना फ्रीपणा असला पाहिजे, आपल्या रेखाटनामध्ये फ्रीपणा असला पाहिजे. असे आकार मी तुम्हाला इथं काढून दाखवतो. ते आकार तुम्ही काय करायचे आहेत, काढायचे आहे. आता पहिला आकार पहा. सहजपणे अशा रेषा काढता आल्या पाहिजे. रेषा हे अतिशय महत्त्वाचं आहे. सहजपणे एस आता त्याच्यानंतर अशा वळणाच्या रेषा काढता आल्या पाहिजे. एस आता हाताला सैल सोडायचं, फ्री, घाबरत काढायचं नाही. हे पहा, सहज असे आकार फ्रीमध्ये आकार काढायचे. कशाला अशा पद्धतीचे आकार काढू शकता. त्याच्यानंतर फ्रीहँडसाठी वेगवेगळे आकार जे आहेत ते वेगवेगळे आकार देखील इथं काढून दाखवतो. फक्त इथं रेषा तुमच्या फ्री कशा आल्या पाहिजे ते इथं मी दाखवतो. कशाला त्याच्यानंतर हे पहा, आता आणखी एक आकार काढतो इथं फ्रीमध्ये. अगदी सहजतेने काढायचं आहे. असे आकार काढा. त्याच्यानंतर असे उभे आकार काढू शकता. असे आकार काढा. काही पक्षाच्या आकारातून काढू शकतो. असे आकार काढा. तुम्हाला बंधन नाही, जो आकार काढता तो काय करायचा आहे, फ्रीमध्ये काढायचा, फक्त एवढाच. लक्षात, असे फ्रीमध्ये आकार काढायचे आणि त्यातून फ्रेहँडची निर्मिती आपल्याला करता येते. काही पानातून करता येते असे आकार काढा. त्याच्यानंतर वेगवेगळे पानं असतात, त्या पानांच्या आकारातून देखील आपल्याला अशी फ्रेहँडची निर्मिती करता येते. त्याच्यानंतर फुलपाखराचा आकार आहे. अशा आकारातून देखील आपल्याला करता येतं. हे फक्त फ्रेहँडसाठी आकार नमुने दिले आहेत. हे मी काढले, याच्यापेक्षा थोडंसं वेगळं आलं तरी चालेल, पण तुम्ही अगदी काय करायचं, वहीमध्ये पेन्सिलला टोक करायचं आहे आणि अगदी फ्रीमध्ये काढायचं. पहिल्यांदा पाटी पेन्सिलवर काढलं तरी चालतं. पाटी आणि पेन्सिल किंवा खडू घ्या आणि पाटीवर देखील याचा सराव केला तरी चालू शकतं. म्हणजे तुम्हाला थोडंसं आत्मविश्वास येतो, म्हणजे पटपट तुम्ही काढू शकता. असे वेगवेगळे आकार घेऊन तुम्ही काय करायचं आहे, फ्रेहँडसाठी सराव करायचा आहे. हे आकार लक्षात आले तर आणखी काय आकार देतो तुम्हाला. प्राण्यांच्या आकारातून करता येतं. प्राण्यांच्या आकारातून देखील करता येईल आपल्याला. सहज जे चुकलं तरी चुकू दे, पण काय करायचं आहे, त्यातून सराव करायचा आहे. काय करायचं आहे, सराव. असे सहजपणे आकार काढायचे. अशातून देखील आपल्याला फ्रेहँड तयार करता येतात. असे वेगवेगळे आकार घेऊन, पानाफुलांचे आकार घेऊन सहजतेनं रेखाटन करण्याचा पहिल्यांदा प्रयत्न करा आणि त्या प्रयत्नातूनच तुम्हाला काय होणार आहे, फ्रेहँड सहजपणे काढता येणार आहे. अशा तर आणखी काही आकार काढतो. आता मी आकार काढलेले आहेत, हेच घ्यायला पाहिजे असं नाही. तुम्हाला जे सुचतील पानाच्या आकार, पान डोक्यामध्ये पानाचा आकार घ्यायचा. पानांचे आकार वेगवेगळे असतात. अशी रेषा घ्यायची, असे टोक काढायचे, सहज काढायचे, असं फ्रीमध्ये आले असा आकार घ्यायचा. आपण स्वतः निर्मिती करायची, वेगवेगळ्या आकारांची स्वतः निर्मिती करायची अशा फ्रेहँडांची. याच्यामध्ये इथे आकार काढला, इकडे आकार काढला,
लक्षात आलं? इथं आकार काढला, इथं आकार काढला. सहजतेने जे रेखाटन केलेलं असतं ते फ्री हँड ड्रॉइंगच आहे. कोणताही आकार घेऊन सहजतेने काढलं त्याला आपण काय म्हणतो? फ्री हँड ड्रॉइंगच म्हणतो. आणि अशा पद्धतीनं रोज तुम्हाला ज्यावेळी वेळ मिळेल त्यावेळी काय करायचं आहे? हे फ्री हँड ड्रॉइंग वेगवेगळे आपण काढायचे आहे. आता इथं समअंगीचा एक तुम्हाला आकार देतो. समअंगी ड्रॉइंग कशी काढायची असतात? इथं हा एक आकार काढला, त्याच्यानंतर इथं हा एक आकार काढला असता, त्याच्यानंतर हा एक आकार दिला, त्याच्यानंतर हे गोल काढला. असं हे एका बाजूला आकार काढला, एका बाजूला आकार काढला. असाच आकार या बाजूला काढता येतं आपल्याला. इथं नजर ठेवून आपण हे पहा, एक आकार असा काढला, याचा आकार इकडे घेतला, हे आकार याच्याकरता इकडे काढण्याचा प्रयत्न करायचा आहे, हे आकार इकडे काढण्याचा प्रयत्न करायचा आहे, हा गोल कुठे घ्यायचा. असं काढत काढत दोन्ही बाजूला काय करायचं आहे? समान आकार आपण काढू शकतो. फक्त हे अवघड आकार पहिल्यांदाच अवघड आकार घेऊ नका. याच्यामध्ये सिंपल आकार घ्यायचे आणि दोन्ही बाजूला समान आकार आपल्याला काढता येतात का, किंवा फ्रीमध्ये वेगवेगळे आकार काढता येतात का, हे फक्त फ्री हँडसाठी आपण काय करायचं आहे? सराव म्हणून या वहीमध्ये आपण छोट्या वहीमध्ये काढायचं आहे. अशा पद्धतीनं फ्री हँड हा मुक्त हस्तचित्र म्हणून तुम्हाला एक विषय असतो. आपल्याला वर्षभर त्याचे काही गृहपाठ करावे लागतात आणि या रेखाटनातून आपल्याला एक वेगळा आनंद मिळवायचा असतो. त्याच्यामध्ये वेगवेगळे रंग भरावे लागतात आपल्याला. असे मगाशी जे काढले ते आकार, हा आकार, असं सरावासाठी कच्च्या वहीमध्ये पेन्सिलनं काढा. तुम्ही पेन्सिलनं काढा आणि असे अनेक आकार काढून तुम्ही रोज सराव चालू ठेवायचा आहे. आणि याचा उपयोग तुम्हाला अनेक ठिकाणी होतो. याचा उपयोग तुम्हाला अनेक ठिकाणी होत असतो. एखाद्या कागदावर डिझाईन काढायचं असेल तर दोन्ही बाजूला सारखा आकार काढून ते रंगवू शकता. लक्षात का? गणेश चतुर्थीमध्ये सजावट करण्यासाठी तुम्हाला त्याचा उपयोग होईल. लक्षात? अशा पद्धतीने फ्रीमध्ये जे आपण ड्रॉइंग काढतो ते सुंदर होत असतं आणि त्याच्यातून सुंदर कलाकृतीची निर्मिती होत असते. म्हणून मुक्त हस्तचित्र हा विषय तुम्हाला याविषयी ठेवलेला आहे. आणि लहान वहीमध्ये काय करायचं आहे? तुम्ही मगाशी जे फळ्यावर काढलेले होते असे अनेक आकार काढून तुम्ही काय करायचं आहे? त्याचा संग्रह आपल्याकडे ठेवायचा आहे. मगाशी दाखवलेले आकार सगळे काढा. लक्षात का? त्याच्यानंतर तुम्हाला जे येत असतील ते काढा. पानाफुलांचा आकार घ्या, फुलांचा आकार घ्या, फुलपाखरांचा आकार घ्या आणि त्याच्यातून निसर्गात दिसतं तसं काढायचं नाही. अगदी फ्रीमध्ये कसं होईल तसं होईल, पण तुमच्या रेषा मात्र अशा आल्या पाहिजे, गतियुक्त रेषा आल्या. त्याच्यामध्ये गती दिसली पाहिजे. त्या रेषामध्ये अशी गती दिसली पाहिजे, फास्ट दिसल्या पाहिजे रेषा. त्यालाच आपण फ्री हँड ड्रॉइंग म्हणू शकतो. लक्षात का? असं आता बंकाचा आकार काढताना सहज काढायचा, असं काढायचे सहजपणे असे आकार काढायचे. लक्षात? यालाच आपण काय म्हणतो? फ्री हँड ड्रॉइंग. लक्षात का? असं फ्रीमध्ये ड्रॉइंग करायला शिका. तुमचा हात देखील व्यवस्थित चांगला बनेल, आत्मविश्वास येईल आणि परफेक्ट ड्रॉइंग तुम्हाला करता येते. धन्यवाद.